नमस्कार, सह्याद्री रक्षक न्यूज चॅनल मध्ये मी सर्वांचं प्रथम स्वागत करतो। तिसंगी टँक हा पूर्णपणे आटलेला आहे। नीरा भाटघरचं पाणी या टँक मध्ये सोडलं जात होतं। यावर्षी सोडलं न गेल्यामुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली। मासे तडपडून मरतायत, जनावरांना पाणी नाही, पिण्यासाठी पाणी नाही, ही अवस्था करून ठेवली। म्हणून मोठं जन आंदोलन कालच्या तारखेला उभा केलं होतं आणि शब्द दिला होता या राजकारत्यांनी आणि भाटघरच्या खऱ्या अर्थानं अधिकाऱ्यांनी की 19 मेला तुमच्या टँक मध्ये पाणी सोडलं जाईल आणि जे फाटे राहिलेले आहेत त्यांना पाणी पुरवलं जाईल। पण हा शब्द उद्याचा एकच दिवस राहिलेला आहे, पाळला जातोय का नाही काय माहिती नाही। तुमच्या या खासदारकीच्या राजकारणात शेतकऱ्यांचे हाल का, याच्यावर तुमचं भागलं का? येणारा दिवस हा आमदारकीचा असेल, तो खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा असेल। त्यांच्या बांधापर्यंत जर पाणी पोहोचत नसेल तर तुमची आमदारकी खासदारकीचा आम्हाला देणं घेणं नाही। शेतकऱ्यांच्या रानात पाणी आणि पीक हिरवं दिसत असेल तरच तुमची आमची चांगली भेट होईल, याच्यापेक्षा तुम्हाला विपरीत परिणाम भोगावे लागते। गावचा काही भाग भिजला न भिजला तोपर्यंत हे 7, 8 आणि D3 हे अगदी फाटे मोठे आहेत आणि इथं शेतकऱ्यांचा मोठा वर्ग आहे। त्या शेतकऱ्यांना उन्हाळ्याच्या पाळीमधलं पाणीच मिळालं नाही, त्यामुळे त्यांची झाली दयनीय अवस्था। हे तर सोडाच, पण तिसंगी तलाव हा 2018 नंतर परत त्याच्यामध्ये पाणी कमी प्रमाणात सोडलं आणि या तर वर्षी अशी अवस्था झाली की तिसंगी तलाव टँक हा आटलेला आहे। त्या ठिकाणचे त्या तलावातले मासे अक्षरशः तडपडून मरतायत। वरिष्ठ लोकांनो, राजकर्त्यांनो, तुमचं राजकारण कुठंतरी थांबवा, परंतु या शेतकरी राजाला पाणी द्या, तरच हा शेतकरी तुमच्या पाठीमागे ठामपणे उभा राहील। राजकारणाच्या नादात आणि आज तुम्ही शेतकऱ्यांचं करताय वाटोळं, त्यामुळे शेतकरी वर्ग तुमच्यावरती नाराज आहे। आज तिसंगी तलावात पाणी नाही, शेतकऱ्यांच्या शेतात पाणी नाही आणि अक्षरशः आज जनावराला आणि माणसाला सुद्धा पिण्यासाठी पाण्याची दयनीय अवस्था आहे। याच्याकडे लक्ष कोण देणार? आजची तारीख म्हणजे उद्याची 19/5/2024 मे महिना, या ठिकाणी राहिलेल्या सर्व फाट्यांना पाणी देण्याची बोली त्या दिवशी फलटणला आंदोलन झालं, जन आंदोलन झालं, त्याच्यामध्ये केली होती। आदरणीय भाई डॉक्टर बाबासाहेब देशमुख, मोहिते पाटील हे या ठिकाणी आंदोलनाला होते, उत्तम जानकर साहेब होते। या सर्वांनी तिथं अट्टास केला होता। आमचं पाणी का अडवलं, आम्हाला का दिलं जात नाही, याचा जाब विचारला गेला। याच्यावर उत्तर होतं येणाऱ्या 19 तारखेला 19 मेला पाणी सोडणार आहे। आतापर्यंत पाणी आलेलं नाही। शेतकऱ्यांचा अंत बघू नका। शेतकरी एकदा खवळला तर तुमच्या या अधिकाऱ्यांच्या आणि सर्वांच्या अगदी महागात पडेल ही गोष्ट।